Okay, good morning. Today we will talk about another topic from your paper that is called criticism, and the topic is Biographia Literaria. Okay, this is the name of semi-autobiographical work, or it is a kind of literary autobiography of the famous writer called S.T. Coleridge, that is Samuel Taylor Coleridge. Okay, uh, we know the name of Wordsworth. Okay, you might have heard him, and he was a best friend of another poet, Kun Wordsworth. Okay, and who was that friend? So that was our Coleridge, S.T. Coleridge. This Coleridge was born in 1772. Okay, quite junior to Wordsworth, and died in 1834. Okay, it is also said that with the death of Coleridge, the age of romanticism died. ओके, तसं क्वीन व्हिक्टोरिया ही 1837 मध्ये राणी बनली होती, क्वीन बनली होती. तर काही जण 1837 पासून नवीन वेज म्हणजे व्हिक्टोरियन एज काउंट करतात. बट सम पीपल और सम क्रिटिक, okay, they consider the end of romanticism with the death of this poet called St. Coleridge. Okay, that is in 1834. He took interest in literature since his childhood. लहानपणापासूनच त्याला खूप इंटरेस्ट होता लिटरेचरमध्ये, स्पेशली दॅट काइंड ऑफ लिटरेचर विच इज फुल ऑफ रोमॅन्टिक टेल्स. ओके, विच इज फुल ऑफ सुपर नॅचरल एलिमेंट्स. आणि याचं एक कारण होतं की जेव्हा तो लहान होता, ॲट दॅट टाइम ही वॉज गिव्हन और ही वॉज प्रेझेंटेड वन बुक कॉल्ड अरेबियन नाईट्स. तुम्हाला अरेबियन नाईट्सच्या स्टोरीज माहीत आहेत. ओके, समुद्रावरच्याच ते मॅक्झिमम स्टोरीज आहेत. आणि अशा ॲडव्हेंचरस किंवा रोमॅन्टिक स्टोरीज त्याला लहानपणापासून वाचण्याची आवड होती. लहानपणीच त्याला ते पुस्तक गिफ्ट दिलं होतं. ओके, अँड देअरफॉर ही क्रिएटेड इंटरेस्ट इन टू दॅट काइंड ऑफ लिटरेचर. ओके, वन्स एकदा काय झालं की तो घरी काहीतरी त्याच्यानं चूक झाली आणि त्याचे वडील त्याच्यावर रागावतात. ओके, अँड ॲट द टाइम ही रॅन अवे फ्रॉम होम अँड स्पेंट द होल नाईट बिसाइड अ रिव्हर. तो घरातून पळून गेला आणि एका नदीच्या काठी रात्रभर राहिला. पण आता तुम्हाला माहित असेल, एक लहान लहान बाळ किंवा लहान मुलगा ज्यावेळेस पूर्ण रात्रभर बाहेर राहतो, तर तो काही फार आनंदी राहणार आहे का? तर नाही. तर त्यावेळेस त्याला खूप काही त्या नाईटमध्ये त्याला इल्युजन्स दिसले. तर त्याच्या मनावर खूप सारा परिणाम झाला आणि मग तशा प्रकारच्या इमेजेस, तशा प्रकारचे इल्युजन्स त्याने नंतर आपल्या लिटरेचरमध्ये क्रिएट करण्याचा प्रयत्न केला. ओके, when he came back on second day morning, okay, at that time he caught cough and his health was decreased. तेव्हापासून त्याची तब्येत सुद्धा ही खराब व्हायला लागली. And to recover from that ill health, doctor suggested to give him some drugs. ओके, त्या काळामध्ये आमच्यासारख्या काय अशा मेडिसिन, ॲडव्हान्स्ड मेडिसिन नव्हत्या. मग काय करायचे ते, जर एखाद्याला असं कफ सारखा जर प्रॉब्लेम असेल तर त्याला ड्रग्स द्यायचे. ओके, आणि मग ते ओपीएम वगैरे असं ड्रग्समुळे काय व्हायचं प्रॉब्लेम, की तो व्यक्ती समोर चालून त्याला ॲडिक्ट बनायचा. आणि हा कोलरिस सुद्धा समोर चालून त्या ड्रग्सला ॲडिक्ट बनला, कारण की त्याची तब्येत बिघडत राही आणि तब्येत बिघडल्याच्या नंतर ती ड्रग्स घ्यावी लागव. ओके, लेटर ऑन ही मॅरिड विथ द सिस्टर इन लॉ ऑफ रॉबर्ट सौदी. ओके, वर्ड्सवर्थच्या आधी इंग्लंडचा जो पोएट लॉरिएट होता, ओके, म्हणजे त्याला दरबार कवी म्हणतो आपण, तर तो लॉरिएट हा रॉबर्ट सदी होता. आणि या सदीची त्याला काय म्हणतो आपण, बायकोची बहीण, दॅट इज सिस्टर इन लॉ, हिच्यासोबत कोणी लग्न केलं तर आपल्या कोलरिजने केलं. तर काही क्रिटिक्सचं असं म्हणणं आहे की कोलरिज वॉज नॉट हॅपी विथ हिज मॅरेज. तसं जनरली पाहिलं तर सगळ्यांना असं वाटतं की आपण आपल्या म्हणजे झालेल्या लग्नाबद्दल आपण काही खुश नाही. ओके, पण कोलरिजच्या बाबतीमध्ये हे जास्त खरं ठरू शकते असं क्रिटिक्सचं म्हणणं आहे. ओके, त्यानंतर okay, since his childhood he was reading some romantic or adventurous stories, so he also included such kind of romantic or supernatural elements in his poetry. Okay, and therefore this Coleridge is
known for or famous for पर्टिक्युलर दिस 3 पोएम्स. ओके, त्याच्या बाकीचे पोएम्स फेमस आहेत, पण या 3 पोएम्स जास्त फेमस आहेत, ज्यामध्ये त्याने सुपर नॅचरल एलिमेंट्स यूज केलेले आहेत. ओके, तुम्ही फर्स्ट इयरला पाहिली असेल कदाचित राईम ऑफ द एन्शियंट मॅरिनर. ओके, तर द अदर टू आर कुबला खान and the Christabel. Okay, Christabel is a kind of fragment. He could not complete that poem. Okay, which he wanted to write in 5 parts, but he could complete only 2. ओके, तेवढं काही हे नाही. फक्त तुम्हाला एक लक्षात राहू द्या की दिस 3 पोएम्स आर known or are famous for its supernatural quality. Okay, then about the book. दिस बुक इज टायटल्ड, याचं टायटल आधी वेगळंच होतं, नंतर मग हे टायटल देण्यात आलं, दॅट इज बायोग्राफिया लिटररिया. ओके, अँड दिस बुक वॉज पब्लिश्ड इन 1817. ओके, 1817 मध्ये पब्लिश झालेला आहे. आणि या पुस्तकामध्ये कुठून कुठपर्यंतचा पिरियड त्याने डिस्क्राईब केलेला आहे किंवा लिहिलेला आहे. ओके, किंवा त्याच्याबद्दल क्रिटिसिझम लिहिलेला आहे. तर दॅट इज दिस इज अ काइंड ऑफ लिटररी ऑटोबायोग्राफी ऑर द ऑटोबायोग्राफी ऑफ लिटररी करिअर सिन्स 1800. आणि 1800 कशासाठी फेमस आहे? प्रिफेस टू द लिरिकल बॅलेट्स, हे आपण याच्या आधी पाहिलं होतं. ओके, तर हे प्रिफेस टू द लिरिकल बॅलेट्स नावाचं बुक ज्यावेळेस पब्लिश झालं, त्या पब्लिश झालेल्या पुस्तकाचं सेकंड एडिशन यावेळेस झालं होतं. ओके, आणि या सेकंड एडिशन जेव्हा पब्लिश झालं तेव्हापासून समोरचा काळ या पुस्तकामध्ये दिलेला आहे. तर फ्रॉम 1800 टू 1817 म्हणजे या 17 वर्षाचा काळ या पुस्तकामध्ये त्याच्या लिटररी करिअरचा त्याने डिस्क्राईब केला आहे एका क्रिटिसिझमच्या स्टाईलमध्ये. देन धिस प्रिफेस, दॅट इज प्रिफेस टू लिरिकल बॅलेट्स, इज त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे या बायोग्राफी लिटररीमध्ये, हाफ अ चाइल्ड ऑफ माय ब्रेन. ओके, कोलरिज स्वतः म्हणतो की प्रिफेस टू लिरिकल बॅलेट्स जे पुस्तक लिहिलेलं होतं, ते पुस्तक जरी वर्ड्सवर्थच्या नावावर क्रेडिट असलं तरी, वर्ड्सवर्थ त्याचा रायटर असला तरी सुद्धा त्यामधल्या बऱ्याचशा आयडियाज, ओके, जवळपास हाफ ऑफ द आयडियाज किंवा हाफ ऑफ द बुक हे कोणाचे विचार होते? तर कोलरिजचे स्वतःचे होते. म्हणून तो म्हणतो की दॅट प्रिफेस इज हाफ ऑफ अ चाइल्ड ऑफ माय ब्रेन. ओके, माझं ब्रेन म्हणजे माझे विचार त्या प्रिफेसमध्ये होते, असं तो म्हणतो. ओके, बट ही डिसॲग्रीज विथ सम ऑफ द थिअरीज इन प्रिफेस. ओके, परंतु तो म्हणतो की वर्ड्सवर्थ न जे काही लिहिलं त्या सगळ्याच गोष्टीला माझा काही सपोर्ट नाही किंवा नव्हता. ओके, आता तो 17 वर्षाच्या नंतर का सांगतो किंवा 19 वर्षाच्या नंतर का सांगतो त्याचं त्याला माहित. तो म्हणतो की माझा त्याला काही थिअरीजला विरोध आहे. इट इज, आपण एक क्रिटिक असं म्हणतो की हे काही खरं नाही आहे, कारण की ज्यावेळेस फर्स्ट टाइम दिस प्रिफेस वॉज पब्लिश्ड, ॲट द टाइम कोलरिज वॉज टोटली ॲग्रीड, ओके, विथ द ओपिनियन्स ऑफ वर्ड्सवर्थ. जे काही वर्ड्सवर्थनं मांडलं ते सगळं कोलरिजला मान्य होतं. ओके, परंतु कसं असते, माणूस जसं त्याचं वय वाढत जाते तसं त्याचे विचार हे बदलत जातात. ओके, कारण की त्याला तसे एक्सपिरियन्स मिळतात. ओके, आणि जसे एक्सपिरियन्स मिळतील त्याचे ते विचार त्या दृष्टीने चेंज होतात, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. आणि म्हणून तो क्रिटिक म्हणतो की इट इज अ मिडल एज्ड मॅन डिसॲग्रीइंग विथ हिज यूथ. ओके, कोलरिज जो म्हणतो की वर्ड्सवर्थच्या थिअरीज मला मान्य नाहीत, काही थिअरीज, तर त्याचा अर्थ काय होईल की कोलरिज हा यंग होता ज्यावेळेस त्याचेही ओपिनियन वर्ड्सवर्थ सारखेच होते, पण ज्यावेळेस कोलरिज हा थोडासा जास्त मिडल एजमध्ये आला त्यावेळेस त्याचे एक्सपिरियन्सनुसार विचार हे बदलले. त्यामुळे तो नंतर म्हणतो की आय वॉज नॉट टोटली ॲग्री विथ वर्ड्सवर्थ. ओके, देन व्हॉट इज दिस बुक फेमस फॉर? ॲटलिस्ट 2 मेजर कन्सेप्ट्स आर इम्पॉर्टंट फ्रॉम दिस बुक. आणि त्या 2 महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे फॅन्सी अँड इमॅजिनेशन. ओके, याच्यामधला वाद, डिबेट. अँड द सेकंड वन इज विलिंग सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ. ओके, या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. आणि दिस 2 थिंग्स आर डिस्कस्ड इन द chapter number 13 and 14, and therefore they are for our study. Okay, generally this book is considered to be divided as in 3 parts. Okay, and the 3 parts कोणते आहेत? तर that is from chapter number 1 to chapter number 13. ओके, पहिल्यापासून 13व्या चॅप्टर पर्यंत. आणि हे एवढे चॅप्टर्स एक पार्ट कशाशी रिलेटेड आहे तर फिलॉसॉफिकल व्ह्यूज ऑन पोएट्री. ओके, पोएट्री बद्दल त्याचं विवेचन आहे
किंवा पोएट्री बद्दलचं डिस्कशन आहे ते की फिलॉसॉफीवर आधारित आहे. देन फ्रॉम चॅप्टर नंबर 14 टू चॅप्टर नंबर 22, ओके, 14 ते 22, आणि क्रिटिक ऑफ वर्ड्सवर्थ, याच्यामध्ये वर्ड्सवर्थच्या काही जे काही विचार आहेत त्याच्याबद्दल टीका केलेली आहे. त्यानंतर चॅप्टर नंबर म्हणजे लास्ट 2 चॅप्टर्स, दॅट इज 23rd अँड 24th, ओके, दे आर रिटन इन द फॉर्म ऑफ कन्क्लुजन. आणि हे 2 चॅप्टर म्हणजे फार छोटे नाही आहेत, फार खूप 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 मोठे आहेत. तो कन्क्लुजन करायला गेला पण ते ऍक्च्युली खूप लांबत गेलेत. तर असे 3 पार्ट्समध्ये वी कॅन डिवाइड दिस बुक. ओके, नाउ चॅप्टर नंबर 14 इज इम्पॉर्टंट इन सम रिस्पेक्ट. ओके, थोड्याफार प्रमाणामध्ये हे चॅप्टर नंबर 4 इम्पॉर्टंट आहे, जे की आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे, बट स्टील देर आर सम पॉईंट्स दॅट यू शुड नो. याच्यामध्ये त्याने सांगितलेलं आहे इन द बिगिनिंग की दॅट हाऊ कोलरिज वॉज अक्वाइंटेड विथ वर्ड्सवर्थ ॲट कॅम्ब्रिज इन 1795. ओके, या दोघांची भेट कशी झाली, वर्ड्सवर्थ आणि कोलरिज हे दोघं मित्र होते, तर यांची कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये 1795 मध्ये एकमेकांना कसे भेटले. हाऊ देअर पोएट्री वॉज क्रिटिसाइज्ड वेलकम्ड बाय द रिव्ह्युअर्स. त्यानंतर त्यांनी 1798 मध्ये एक बुक पब्लिश केलं होतं, तुम्हाला सांगितलं मी, लिरिकल बॅलेट्स नावाचं. आणि त्या लिरिकल बॅलेट्समध्ये आय थिंक ओके, ज्या काही पोएम्स होत्या त्यापैकी 7 पोएम्स या कोलरिजच्या होत्या आणि बाकीच्या वर्ड्सवर्थच्या होत्या मॅक्झिमम. आणि त्या पोएम्सला लोकांनी कसं स्वीकारलं, विशेषतः रिव्ह्यूज, त्या काळामधले जे पिरियडिकल्स होते त्या रिव्ह्युअर्सनी किंवा रिव्ह्यूजनी त्याच्याबद्दलचे ओपिनियन्स काय दिलेत. ओके, खूप जणांनी त्याच्यावर टीकाच केलेली आहे आणि ती टीका आणि काही लोकांना ते आवडले असेल, तर याबद्दलचं डिस्कशन या चॅप्टरमध्ये थोड्याफार प्रमाणात आपल्याला दिसते. ओके, देन देर इज अ रेफरन्स टू फॅन्सी अँड इमॅजिनेशन ॲज 2 डिफरंट थिंग्स अँड नॉट द सिनोनिम्स. ओके, शॉर्टमध्ये विशेषतः शेवटच्या काही पॅराग्राफमध्ये त्याने सांगितलेलं आहे की फॅन्सी आणि इमॅजिनेशन हे जे त्या काळामधला डिबेटचा विषय होता, फॅन्सी म्हणजे काय आणि इमॅजिनेशन म्हणजे काय, किंवा विच इज सुपेरियर अँड विच इज इन्फेरियर. तर याची सुरुवात या 4th चॅप्टरमध्ये होते आणि तो म्हणतो की या 2 वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत, ते काही एकमेकांचे समानार्थी शब्द नाही आहेत. ओके, तुम्ही पण विचार करू शकता की फॅन्सी आणि इमॅजिनेशन याच्यामध्ये फरक काय असू शकतो. ओके, जनरली आपल्याकडे फॅन्सी म्हटलं की काहीतरी खूप 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 इमॅजिनेटिव्ह असा अर्थ घेतो आपण. ओके, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन वगैरे आपण करतो, म्हणजे काहीतरी वेगळीच इमॅजिनेशन लावून तयार केलेलं. ओके, पण कोलरिजचे मत हे थोडेसे वेगळे आहेत, हे आपण नंतर पाहणार आहोत. देन फॅन्सी केम फ्रॉम लॅटिन वर्ड दॅट इज फॅन्टासिया. ओके, आपले बायोग्राफिया, लिटरारिया वगैरे वगैरे हे सुद्धा लॅटिन शब्दच आहेत. त्यानंतर इमॅजिनेशन फ्रॉम लॅटिन वर्ड इमॅजिनेशिओ. ओके, त्यापासून हे शब्द आलेले आहेत. कोलरिज इथं म्हणतो की मिल्टन्स माइंड इज हायली इमॅजिनेटिव्ह. ओके, म्हणजे मिल्टनची रायटिंग जी आहे किंवा त्याचे जे विचार आहेत हे खूप इमॅजिनेशननं भरलेले आहेत. ओके, बट त्याच काळामध्ये एक पोएट होऊन गेला जो की तुम्ही लास्ट इयर अभ्यासला असेल, अब्राहम कॉली. ओके, दॅट अब्राहम कॉली इज क्युरियसली फॅन्सीफुल. ओके, परंतु तो कोहली मात्र इमॅजिनेटिव्ह नाही आहे, तो फॅन्सीफुल आहे. म्हणजे त्याच्या कवितेमध्ये फंटॅस्टिक किंवा फंटॅस्टिक म्हणणं बरोबर नाही, फॅन्सीफुल आयडियाज आहेत. ओके, आणि मिल्टनच्या कवितेमध्ये इमॅजिनेशनवर आधारित आयडियाज आहेत. फॅन्सी आणि इमॅजिनेशन आपण नंतर पाहणार आहोत. ओके, इन चॅप्टर 13 ही स्पीक्स अबाउट सेन्स आणि माइंड. ओके, तर सेन्स म्हणजे काय? वी नो दॅट वी हॅव 5 सेन्स. ओके, अँड विथ दोज 5 सेन्स वी परसीव्ह थिंग्स. आपण दुसऱ्या गोष्टीचं अवलोकन करतो किंवा दुसऱ्या गोष्टीचं आकलन करण्याचा प्रयत्न करतो. ओके, तर परसेप्शन ऑफ ऑब्जेक्ट्स थ्रू सेन्सेस. या सेन्सेसचं काम काय? आपण ऑब्जेक्ट्सला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. स्पेशली कुठले सेन्स जनरली आपण वापरतो किंवा महत्त्वाचे वाटतात आपल्याला, तर आय अँड इयर. कारण की या 2 सेन्सने आपण दूरच्या गोष्टी सुद्धा सेन्स करू शकतो. ओके, पण बाकीचे जे सेन्स आहेत, टेस्ट आहे, स्मेल आहे किंवा टच आहे, तर याने दूरच्या गोष्टींना तेवढंसं सेन्स करू शकत नाही. त्यामुळं आय अँड इयर याला जास्त महत्त्व दिलेलं आहे कोलरिजने. ओके, पण कोलरिज म्हणतो की दिस सेन्सेस आर पॅसिव्ह. ओके, दे आर नॉट ॲक्टिव्ह. आता असं म्हणण्याचं कारण काय? त्याचं कारण आहे की तो म्हणतो की
सेन्सला काही कळत नाही. कळतं कशाला? तर माइंडला. ओके, सेन्स ऑब्जेक्टला परस्यू करतं आणि ते परसेप्शन कुठे पाठवतं? माइंडकडे पाठवतं आणि माइंड कॉम्प्रिहेंड करतं. माइंड मग ठरवतं की याचा अर्थ काय घ्यायचा. ओके, एखादी थंड गोष्ट लागली तर ती थंड आहे का गरम आहे याचा हा अर्थ काढण्याचा प्रयत्न कोण करतो? माइंड करतो. ओके, सेन्स करत नाही. तर त्यामुळे तो म्हणतो की माइंड इज ऍक्टिव्ह अँड सेन्स इज नॉट ऍक्टिव्ह, दॅट इज पॅसिव्ह. ठीक आहे, तर माइंड इज ऍक्टिव्ह अँड मोर लाईव्हली. ओके, आणि ते जिवंतपणाचं लक्षण आहे किंवा एक जिवंत आहे. हाफ क्रिएटर अँड हाफ परस्युअर ऑफ ऑब्जेक्ट्स. तो म्हणतो की सेन्सला ऑब्जेक्ट पूर्णपणे कळत नाही. ओके, फॉर एक्झाम्पल एखादा एलिफंट आहे. ओके, तर किंवा एखादा टायगर आहे. तुम्ही टायगरला एका साईडनं पाहतात कुणातरी, पण तुम्हाला दुसरी साईड माहीत नाही. तुमचे सेन्स पलीकडची साईड त्याला त्याची ओळखू शकते का? तर नाही ओळखू शकत. तुमची सेन्स फक्त तेच ओळखू शकेल जे तुम्हाला दिसत आहे. पण पलीकडची साईड सुद्धा तुम्ही काय करू शकता? इमॅजिन करू शकता. आणि इमॅजिन करण्याचं काम सेन्सचं आहे का? तर नाही. ते ते काम माइंडचं आहे. म्हणून एखादी गोष्ट ज्यावेळेस आपले सेन्स परसीव्ह करतात, आकलन करण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेस माइंड त्याला सपोर्ट करते. ओके, सेन्सने अर्धवट गोष्ट माहिती होते, पण माइंडने ती गोष्ट पूर्णपणे माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून त्याला माइंडला काय काय म्हणतो कलोरीज, की माइंड इज हाफ क्रिएटर अँड हाफ परस्युअर ऑफ ऑब्जेक्ट. कुठलीही वस्तू पूर्णपणे समजून घ्यायचं असेल तर सेन्स कामी येत नाही. पूर्ण समजून घेण्यासाठी माइंड हे ऍक्टिव्ह असतं किंवा ते हे सेन्सला मदत करतं. ओके, अँड इमॅजिनेशन इज द फॅकल्टी ऑफ माइंड, हे लक्षात राहू द्या. आणि इमॅजिनेशन काय आहे? सेन्स पासून तयार झालेलं आहे का इमॅजिनेशन? तर नाही. इमॅजिनेशन ही माइंड पासून तयार झालेलं आहे. ओके, तुम्हाला टायगर दिसत आहे. दिसत आहे म्हणजे तुम्ही तुमच्या व्हिज्युअल क्वालिटी जी आहे तुमची आय आय क्वालिटी, त्या आयने तुम्ही ते पाहत आहात. ओके, तिथं सेन्स काम करत आहे. परंतु पूर्ण फिगर जी आहे किंवा टायगर काय करू शकतो, ही जी इमॅजिनेशन आहे, ही इमॅजिनेशन कोण करू शकतं? सेन्स करतं का? तर नाही. हे माइंडच करू शकतं. आणि म्हणून इमॅजिनेशन ही माइंडची फॅकल्टी आहे किंवा माइंडचीच एक ब्रँच आहे. ओके, माइंड पासून तयार झालेली एक जे काय म्हणतो आपण फॅकल्टी आहे. ओके, इमॅजिनेशन इज फर्दर डिव्हायडेड इंटू प्रायमरी अँड सेकंडरी. ओके, तो परत त्याला दोन मध्ये डिव्हाइड करतो, प्रायमरी इमॅजिनेशन अँड सेकंडरी इमॅजिनेशन. आता फॅन्सी म्हणजे काय आपण आधी बघू, मग इमॅजिनेशन कडे जाऊ. ओके, जनरली तुम्हाला आधी मी आपल्या सोप्या शब्दात सांगतो, नंतर मग त्या क्रिटिकल गोष्टीकडे जाऊ, नाहीतर तुम्हाला कन्फ्युज होईल. एखादी गोष्ट आपण कधीतरी कुठेतरी पाहिलेली असते आणि ती ॲज इट इज, जशास तशी आठवणं म्हणजे फॅन्सी. ओके, ती गोष्ट आता इथे आहे का? नाही आहे. आपण कुठेतरी 10 वर्षाखाली, 5 वर्षाखाली, 2 वर्षाखाली किंवा 4-5 दिवसाखाली वगैरे ती पाहिलेली असते. बट टू रिमेंबर दॅट थिंग विदाउट एनी डिस्टॉर्शन इन इट. ओके, म्हणजे आपण जर एखादी बस पाहिली तर ती बस ॲज इट इज, त्या बसला विनाकारण त्या एरोप्लेन सारखे ते विंग्ज असणं वगैरे वगैरे असं काही इमॅजिनेशन नाही करायची. ओके, किंवा टायर खूप वेगळ्या पद्धतीचे असणे किंवा चेअर्स वेगळ्या पद्धतीचे असणं, असे इमॅजिन नाही करायचं. तसं जर केलं तर ते इमॅजिनेशनकडे गेलं. पण जशी आहे तशी एखादी गोष्ट आठवणं, दॅट इज कॉल्ड फॅन्सी. ओके, कारण की फॅन्सी कोलरिजच्या मते, ओके, हे सगळं कोलरिजचे विचार आहेत. कोलरिजच्या मते की फॅन्सी म्हणजे निसर्गामध्ये जे काही दिसतं ते जशास तसं आपल्या मनामध्ये साठवून ठेवणं, दॅट इज कॉल्ड फॅन्सी. बस लक्षात राहील, फिक्स. ओके, आता वर्ड्सवर्थच्या कोलरिजच्या शब्दामध्ये बघू. वर्क्स म्हणजे फॅन्सी वर्क्स अपॉन फिक्स्ड अँड डेफिनेट ऑब्जेक्ट्स ऑफ एक्सटर्नल नेचर. एक्सटर्नल म्हणजे बाहेरचं निसर्ग. तर निसर्गामधले जे काही फिक्स्ड ऑब्जेक्ट आहेत किंवा डेफिनेट ऑब्जेक्ट आहेत, त्या डेफिनेट ऑब्जेक्टचं ॲज इट इज लक्षात ठेवणं हे काम फॅन्सी करते. ओके, फॅन्सी रिमेंबर्स थिंग्स विदाउट डिस्टॉर्शन. हे डिस्टॉर्शन लक्षात ठेवा. डिस्टॉर्शन म्हणजे त्याची तोडमोड करणं किंवा त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करणं. ओके, तर कुठलेही चेंजेस न करता, कुठलंही त्याची तोडमोड न करता एखादं नेचर मधलं ऑब्जेक्ट ॲज इट इज रिमेंबर करणं, आठवण करणं, त्याला काय म्हणायचं? फॅन्सी म्हणायचं. ओके, त्यानंतर या टर्मला लो रिस्पेक्ट आहे किंवा नो रिस्पेक्ट आहे असं म्हटलं तरी चालते. म्हणजे समाजामध्ये तेवढासा रिस्पेक्ट दिला जात नाही असं कोलरिज म्हणते. हा, ओके, या फॅन्सी नावाच्या टर्मला किंवा या कॉन्सेप्टला, इमॅजिनेशनला
काही जास्त समाजामध्ये असं सन्मानाचं स्थान नाही आहे. ओके. फॅन्सी कॅन मिक्स अप मेमरी बट जस्ट लाईक अ मेकॅनिकल मिक्सचर. ओके. फॅन्सीमध्ये खूप साऱ्या मेमरीज ह्या मिक्सअप होऊ शकतात. म्हणजे तुम्ही 4-5 गोष्टी ज्या तुम्ही मागे पाहिलेल्या आहेत, त्या 4-5 गोष्टींना एकत्रित मेमोराइज करू शकता. ओके, डेफिनेटली यू कॅन. पण दॅट मिक्सचर इज अ काइंड ऑफ मेकॅनिकल. म्हणजे मेकॅनिकलचा अर्थ होतो की तुम्ही 4-5 अशा धातू एकत्र टाकत आहात, तुकडे धातूचे, आणि नंतर काय करसाल तुम्ही, ते धातूचे तुकडे वेगळे वेगळे करसाल. जसं तुम्ही गहू आणि खडे आहेत, ओके, तर ते खडे त्या गव्हामधून आरामशीर वेचून बाहेर टाकू शकता. पण जेव्हा ते खडे गव्हामध्ये असतात त्यावेळेस ते मिक्सचर झालं. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही डाळ सुद्धा टाकू शकता. ते झालं मिक्सचर. पण हे मिक्सचर कसं मेकॅनिकल आहे. म्हणजे कसं, ते तुम्ही डिव्हाइड करू शकता, वेगळं करू शकता, सेपरेट करू शकता. तसंच तुम्ही जे काही फॅन्सी मध्ये ज्या काही तुम्हाला मेमरीज येतात, त्या मेमरीज जरी एकत्र आल्या तरी त्याला तुम्ही आरामशीर बाजूला करू शकता. ओके, त्याच्या अपोजिट आपण नंतर बघू. ठीक आहे. फॅन्सी इज ओनली विविड पिक्चर्स ऑफ ऑब्जेक्ट्स इन मेमरी. ओके, आपल्या मेमरी मधले एक असं वैशिष्ट्यपूर्ण पिक्चर्स, ओके, वैशिष्ट्यपूर्ण आठवणी एखाद्या ऑब्जेक्टच्या, ह्या म्हणजे फॅन्सी. इट इट हॅज नॉट अ क्रिएटिव्ह पॉवर. फॅन्सीमध्ये काहीही क्रिएटिव्ह पॉवर नसते. क्रिएटिव्ह पॉवरचा अर्थ काय, की नवीन काही नसतं, जे आहे ते ॲज इट इज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न होतो. न्यू थिंग्स आर नॉट ॲडेड इन टू इट. किंवा याला चेंज सुद्धा केलं जात नाही. म्हणजे त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन सुद्धा केलं जात नाही. देन इट इज अ मेकॅनिकल प्रोसेस, जे की मी तुम्हाला आताच सांगितलं. मेकॅनिकल मिक्सचर काय किंवा मेकॅनिकल प्रोसेस काय, म्हणजे तुम्ही करूही म्हणजे डूही करू शकता आणि पुढे अनडूही करू शकता. ओके, वापस पण घेऊ शकता. दॅट इज कॉल्ड मेकॅनिकल प्रोसेस. देन इट इज काइंड ऑफ ड्रॅपरी ऑफ पोएटिक जिनियस. ड्रॅपरी म्हणजे ड्रेस. ओके, पोएट्री लिहिण्यासाठी फॅन्सीचा काही महत्व नाही आहे. ओके, फार फार तर हे डेकोरेट करण्याचं थोडंफार काम करतं, पण याच्यापेक्षा जास्त काही काम करत नाही. पण ऍक्च्युली जिनियस जे असतो, ऍक्च्युली जे खरा पोएटिक जिनियस असतो, ओके, तो सर्जनशीलता जे काय म्हणतात ते, तर ते या फॅन्सीमध्ये नसते. त्यासाठी इमॅजिनेशनच पाहिजे असते. ओके. आता 13 नंबर चॅप्टर, जे की आपल्या दृष्टीनं महत्वाचं आहे. फॅन्सी या 13 नंबर चॅप्टरमध्येच येते, पण थोडीशी आधी झाली ती स्लाइड. फॅन्सी नाउ इमॅजिनेशन. इमॅजिनेशन इज, ॲज आय हॅव अर्लियर सेड, अ फॅकल्टी ऑफ माइंड. माइंडची एक फॅकल्टी आहे, आणि या इमॅजिनेशनला 2 ग्रुपमध्ये त्यांनी डिव्हाइड केलं आहे. दॅट इज प्रायमरी इमॅजिनेशन अँड सेकंडरी इमॅजिनेशन. आता सेकंडरी इमॅजिनेशन म्हणजे काही दुय्यम नाही आहे. सेकंडरी इमॅजिनेशन ही खूप चांगली असते असं कोलरिज म्हणतो. तर प्रायमरी इमॅजिनेशन म्हणजे काय हे आपण आधी बघूत. इट इज कॉमन टू ऑल सेन अँड हेल्दी ह्युमन बिंग्स. ओके, सेन म्हणजे चांगले, किंवा जे माइंड त्यांचं चांगलं आहे, जे काय अबनॉर्मल नाहीत किंवा मॅड नाहीत. ओके, असे शहाण्या सगळ्या लोकांमध्ये, किंवा जे हेल्दी लोक आहेत, अशा सगळ्या हेल्दी आणि शहाण्या लोकांमध्ये ही प्रायमरी इमॅजिनेशनचं क्वालिटी असते. ओके, इट हेल्प्स टू रिसीव इट हेल्प्स टू परस्यू ऑब्जेक्ट्स इन नेचर अँड रिमेंबर देन विदाउट चेंज. ओके, निसर्गामधले जे काही ऑब्जेक्ट्स आहेत, ते ऑब्जेक्ट्स परस्यू करणं, ओके, आकलन करणं आणि त्याला लक्षात ठेवणं, हे याचं काम आहे. पण फॅन्सी सारखं हे जशाच तसं लक्षात ठेवत नाही. हे त्याच्यामध्ये चेंजेस करते. जसं तुम्हाला सांगितलं की एक बस जरी दिसली तर त्या बसला विंग्ज आहेत, अशा पद्धतीचं काहीतरी इमॅजिनेटिव्ह आयडियाज हे याच्यामध्ये ऍड होतात. ओके, आणि हे कोणालाही होऊ शकतं, काही नवीन गोष्ट नाही आहे. देन इनव्हॉलंटरी किंवा अनकंट्रोल्ड, म्हणजे याच्यामध्ये आपल्या माइंडवर काही कंट्रोल वगैरे नसतं. कारण की जर तुमच्या माइंडवर कंट्रोल असतं तर तुम्ही त्या बसला विंग्ज आहेत, हे पंख आहेत, अशा पद्धतीचं तुम्ही इमॅजिनेशन करूच शकले नसते. म्हणून हे इनव्हॉलंटरी आहे किंवा अनकंट्रोल्ड आहे. आणि ही अनकॉन्शियस ऍक्ट ऑफ माइंड आहे. म्हणजे याच्यामध्ये माइंड कॉन्शियस नसतं, आणि ज्यावेळेस माइंड कॉन्शियस असतं ना, त्यावेळेस आपली इमॅजिनेशन काम करत नाही. ओके, मग जे खरं आहे, ओके, व्हॉट एव्हर दॅट इज ट्रूथ, ओनली दॅट थिंग्स वी रिमेंबर.
पण ज्यावेळेस ज्या गोष्टी खऱ्या नाहीत अशाही गोष्टी जर तुम्हाला जर लक्षात घ्यायचे असेल किंवा विचार करायचा असेल तर मग तुमचं माइंड अनकॉन्शियस पाहिजे. ओके. देन परसेप्शन ऑफ ऑब्जेक्ट्स ॲज इट्स इम्प्रेशन ऑन माइंड. ओके. जे काही ऑब्जेक्ट्स दिसतात त्याचं मनावर इम्प्रेशन काय पडते. जे ऑब्जेक्ट दिसते ते त्याच्याशी मतलब नाही, पण आपल्या मनावर त्याचं इम्प्रेशन काय पडते. ओके. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं एखादा टायगर आहे. टायगर आहे तो दिसतो हे महत्वाचं नाही. तो दिसल्याच्या नंतर आपल्या मनावर त्याचं इम्प्रेशन काय पडतं, म्हणजे आपल्याला तो चांगला वाटला, वाईट वाटला, हिंस्त्र वाटला, क्रुएल वाटला, ओके, किंवा नकोसा वाटला, किंवा खूप तुम्हाला तो लाईक झाला, आवडला. ओके, दॅट काइंड ऑफ इम्प्रेशन इज इम्पॉर्टंट हिअर. फॅन्सीमध्ये इम्प्रेशन महत्वाचं नाही आहे. फॅन्सीमध्ये ऑब्जेक्ट जशास तसं आठवणं हे महत्वाचं आहे, त्याची फिलिंग्स महत्वाची नाही आहे. ओके. देन इट इज अ केमिकल कंपाऊंड. तुम्हाला आधी सांगितलं की फॅन्सी हे मेकॅनिकल मिक्सचर आहे, पण इमॅजिनेशन एक आहे केमिकल कंपाऊंड आहे. केमिकल कंपाऊंड म्हणजे दोन लिक्विड्स जर तुम्ही एकत्र टाकलेत किंवा दोन गॅसेस जर तुम्ही एकत्र ठेवलात तर त्यापासून थर्ड आउटपुट निघतो, काहीतरी वेगळंच तयार होतं. ओके. आणि मग हे थर्ड आउटपुट ज्यावेळेस तयार होतं त्यावेळेस तुम्ही त्याला परत सेपरेट करू शकत नाही. कळलं? जसं की दूध आणि पाणी आहे. ओके. हे दोन वेगळे वेगळे केमिकल्स आहेत. त्यांना जर तुम्ही एकत्र केलं तर तुम्ही त्याला सेपरेट करू शकत नाही. किंवा काय म्हणतो H2O. ओके. हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे, याला एकत्र केलं तर त्याचे पाणी तयार होते. परत त्याला हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये कन्वर्ट करू शकत नाही. ओके. त्यासाठी मग तुम्हाला ते पाणी जाळावं लागेल. तर असं ज्याला सेपरेट करू शकत नाही त्याला केमिकल कंपाऊंड म्हणायचं, आणि ज्याला सेपरेट करतो त्याला काय म्हणायचं तर मेकॅनिकल प्रोसेस म्हणायचं किंवा मेकॅनिकल मिक्सचर म्हणायचं. तर इमॅजिनेशन इज अ काइंड ऑफ केमिकल कंपाऊंड. ओके. इट इज लेस ऍक्टिव्ह दॅन सेकंडरी सॉरी. ओके. इट इज लेस ऍक्टिव्ह दॅन सेकंडरी इमॅजिनेशन. सेकंडरी इमॅजिनेशन इज मोर ऍक्टिव्ह दॅन प्रायमरी इमॅजिनेशन. ठीक आहे. आता सेकंडरी इमॅजिनेशन, creative power, that is secondary imagination is a creative power possessed only by artists and poets. ओके. आर्टिस्ट लोकांमध्येच, आणि पोएट सुद्धा एक आर्टिस्ट असतो, म्हणून आर्टिस्ट आणि पोएट्स मध्येच ही पॉवर. ओके. तर आर्टिस्ट आणि क्रिएटिव्ह लोकांमध्येच ही पॉवर तुम्ही पाहू शकता, बाकीच्या लोकांमध्ये ही पॉवर नसते सेकंडरी इमॅजिनेशनची. देन इट इज अन इको ऑफ प्रायमरी इमॅजिनेशन. ओके. प्रायमरी इमॅजिनेशनच समोरचं आउटपुट म्हणजे हे सेकंडरी इमॅजिनेशन. ओके. प्रायमरी इमॅजिनेशन ज्या लोकांकडे नसते त्या लोकांकडे सेकंडरी इमॅजिनेशन असूच शकत नाही. ओके. त्यामुळं प्रायमरी इमॅजिनेशनचाच पुढचा पार्ट ही सेकंडरी इमॅजिनेशन असते. ओके. सेकंडरी इमॅजिनेशन फॉलोज प्रायमरी इमॅजिनेशन. Then difference between primary and secondary imagination is of degree, not of kind. ओके. प्रायमरी इमॅजिनेशन आणि सेकंडरी इमॅजिनेशन हे काही वेगळे वेगळे प्रकार नाही आहेत, ते एकच प्रकार आहेत. पण फरक कुठे आहे तर फरक आहे तर त्यांच्या डिग्रीमध्ये आहे. म्हणजे प्रायमरी इमॅजिनेशन मध्ये जे काही फिलिंग्स येतात त्या कमी, त्याची तीव्रता कमी असते. ओके. इंटेन्सिटी कमी असते. आणि सेकंडरी इमॅजिनेशन मध्ये ज्या काही फिलिंग्स असतात किंवा इमॅजिनेशन असतात त्यांची तीव्रता ही जास्त असते. ओके. जास्त इंटेन्सिटी असते. देन सेकंडरी इमॅजिनेशन वर्क्स ऑन मटेरियल सप्लाइड बाय प्रायमरी इमॅजिनेशन. जे की तुम्हाला आधीच सांगितलं, ज्यांच्याकडे प्रायमरी इमॅजिनेशन आहे त्या प्रायमरी इमॅजिनेशन मध्ये जे काही मटेरियल कलेक्ट झालेलं आहे त्यालाच अजून समोर नेण्याचं काम हे सेकंडरी इमॅजिनेशन करते. ओके. तर सेकंडरी इमॅजिनेशन मेक्स कॉन्शियस यूज ऑफ पॉवर्स ऑफ प्रायमरी इमॅजिनेशन. ओके. त्या प्रायमरी इमॅजिनेशन मध्ये जे काही भेटलेलं आहे त्याला कॉन्शियसली त्याच्यावर डेव्हलपमेंट करण्याचं काम, इम्प्रूव्हमेंट करण्याचं काम ही सेकंडरी इमॅजिनेशन करते. ओके. देन सेकंडरी इमॅजिनेशनचं मेन काम काय आहे तर इन इट ऑब्जेक्ट्स ऑफ मेमरी मधले जे काही ऑब्जेक्ट्स आहेत दे आर डिझॉल्ड करणं मीन्स विरघळणं, डिस्ट्रॉइड म्हणजे त्याची तोडमोड करणं, नष्ट करणं म्हणण्यापेक्षा त्याला तोडून मोडून टाकणे, ब्रोकन म्हणजे परत ब्रोक करणं, मेल्ट करणं म्हणजे विरघळणे. ओके. इन ऑर्डर टू क्रिएट न्यू फॉर्म्स, काहीतरी त्याच्यापासून परत नवीन तयार करण्यासाठी ज्या काही मेमरी मधले ऑब्जेक्ट्स आहेत, ज्या काही मेमरीज आहेत त्याला आधी डिझॉल्व्ह करायचं, वितळवायचं,
ओके, त्याला डिस्ट्रॉय करायचं, मोडायचं, तोडायचं आणि त्या सगळ्यांपासून नवीन काहीतरी तयार करायचं. तर हे काम कोण करतं? तर सेकंडरी इमॅजिनेशन करते. ठीक आहे. देन सेकंडरी इमॅजिनेशनचंच पार्ट आहे. Secondary imagination brings unity and order in diverse, confused impressions. Okay, वेगळे, डायव्हर्स मीन्स वेगळे वेगळे, कन्फ्युज्ड मीन्स जे की एकमेकांमध्ये एकत्रित येऊ शकत नाहीत, बसू शकत नाहीत, किंवा जे सिम्पल नाही आहेत, ओके, कॉम्प्लेक्स वगैरे आहेत. तर असे जे काही इम्प्रेशन्स आपल्या मनावर तयार झालेले असतात, त्या इम्प्रेशन्समध्ये एक ऑर्डर आणणे, त्या इम्प्रेशन्समध्ये एक युनिटी तयार करणं, दिस इज द मेन फंक्शन ऑफ सेकंडरी इमॅजिनेशन. ओके, जसं की कुठल्या कुठल्या डायव्हर्स आणि कन्फ्युज्ड गोष्टी एकत्र आणू शकते त्या. तर सेकंडरी इमॅजिनेशन फ्युजेस बिटवीन इंटरनल अँड एक्सटर्नल. ओके, एखाद्याच्या मनामध्ये काय चालू आहे आणि बाहेरच्या निसर्गामध्ये काय आहे, यांना मिक्स करण्याचं काम किंवा यांना ऑर्डरमध्ये आणण्याचं काम करतं. सब्जेक्टिव्ह अँड ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे मला काय वाटतं आणि समोर जे दिसतं ते नेमकं काय आहे, याच्यामध्ये ऑर्डर आणण्याचं काम करतं. ओके, वैयक्तिक आणि इम्पर्सनल. त्यानंतर माइंड अँड नेचर. ओके, मन आणि निसर्ग याच्यामध्ये एकरूपता आणण्याचं काम करतं. त्यानंतर स्पिरिच्युअल अँड मटेरियल किंवा फिजिकल. ओके, आध्यात्मिक आणि भौतिक यांच्यामध्ये ऑर्डर किंवा युनिटी आणण्याचं काम करतं. ते कोण करतं? तर सेकंडरी इमॅजिनेशन करतं. फॅन्सीला हे जमत नाही. प्रायमरी इमॅजिनेशन करतं, पण त्याची लेवल ही कमी असते. हाय लेवल कोणाची असते? तर सेकंडरी इमॅजिनेशनची असते, हे एकत्र आणण्याची. देन दिस सेकंडरी इमॅजिनेशन सिंथसाइज करणं मीन्स एकरूप करणं, एकत्र आणणे. ओके, सिंथसाइजेस ऑर फ्युजेस. फ्यूज करणं म्हणजे पण जोडणे किंवा एकत्र आणणे. ओके, सिंथसाइजेस ऑर फ्युजेस व्हेरियस फॅकल्टीज ऑफ सोल. ओके, आत्म्याच्या ज्या काही वेगळे वेगळे फॅकल्टीज आहेत, म्हणजे ज्याच्या मार्फत आत्मा काम करतो, त्यांना एकत्र आणण्याचं काम करतं. आत्म्याचं काम म्हणजे परसेप्शन असतील, इंटेलेक्ट मीन्स बुद्धी असेल, विल मीन्स इच्छा असेल, आणि इमोशन मीन्स फिलिंग्स असेल. या सगळ्या गोष्टींना फ्यूज करण्याचं काम इज डन बाय दिस सेकंडरी इमॅजिनेशन. देन केमिकल कंपाऊंड. ओके, the feelings and other things, okay, the objects of memory are combined like a chemical compound. त्याच्यासारखं ते मिक्सचर तयार होतं सगळ्या मेमरीज एकत्र आल्याच्या नंतर, आणि त्यामुळे ते वन्स मिक्स्ड कॅन नॉट बी सेपरेटेड, म्हणूनच त्याला सिंथेटिक प्रोसेस म्हटली जाते. एकदा ते मिक्स केलं की परत त्याला तुम्ही वेगळं करू शकत नाही. मेकॅनिकल प्रोसेस नाही आहे, मेकॅनिकल मिक्सचर नाही आहे हे. ओके, हे केमिकल कंपाऊंड आहे किंवा केमिकल मिक्सचर आहे. देन this secondary imagination is more active, okay, more creative than primary imagination. प्रायमरी इमॅजिनेशन सुद्धा क्रिएटिव्ह आहे, प्रायमरी इमॅजिनेशन सुद्धा ऍक्टिव्ह आहे, परंतु सेकंडरी इमॅजिनेशन प्रायमरी इमॅजिनेशन पेक्षाही जास्त ऍक्टिव्ह आहे, जास्त क्रिएटिव्ह आहे. ओके, आणि आपला कॉलरीज म्हणतो की इट डिझॉल्व्स, डिफ्युजेस, डिसिपेट्स इन ऑर्डर टू रिक्रिएट. ओके, डिझॉल्व्ह करणं, विरघळणं, डिफ्यूज करणं मीन्स दूर नेणं किंवा तोडणे, डिसिपेट्स मीन्स परत विरघळणे. ओके, इन ऑर्डर टू रिक्रिएट, काहीतरी नवीन क्रिएट करण्यासाठी हे असं काम करतं सेकंडरी इमॅजिनेशन. इट रिव्हिल्स किंवा सेकंडरी इमॅजिनेशन रिव्हिल्स द ब्युटिफुल अँड परमनंट फॉर्म्स ऑफ नेचर. ओके, निसर्गामधले जे परमनंट गोष्टी आहेत त्याला, किंवा ब्युटिफुल गोष्टी आहेत त्याला समोर आणण्याचं काम, समोर वाचिकाच्या समोर मांडण्याचं काम हे इमॅजिनेशन करतं. ओके, दोन एक्झाम्पल्स आहेत. बोथ ऑफ देम आर फ्रॉम शेक्सपियर्स वेन्स अँड ॲडोनिस, आणि या पोएम मधले हे दोन्ही एक्झाम्पल्स आहेत. फर्स्ट इज द एक्झाम्पल ऑफ फॅन्सी आणि सेकंड वन इज ऑफ इमॅजिनेशन. आता फॅन्सी आणि इमॅजिनेशन नेमका फरक काय ते पहा. फुल जेंटली नाऊ शी टेक्स हिम बाय द हँड. ओके, ती त्याला त्याच्या हाताला पकडते खूप हळूवारपणे किंवा अलगदपणे. अ लिली प्रिझर्न्ड इन अ गोल ऑफ स्नो. जसं की एखाद्या लिलीला चारी बाजूनी स्नो लागलेला आहे. ओके, पण त्या लिलीला काहीही नुकसान होत नाही आहे, एकदम अलगद. देन सो व्हाईट अ फ्रेंड एनगर्ड्स सो व्हाईट अ फोई. ओके, एखादा पांढरा शुभ्र मित्र एखाद्या पांढऱ्या शुभ्र फोईला आलिंगन देत आहे. फोई मीन्स शत्रू. ओके, शत्रूला आलिंगन देत आहे त्या पद्धतीचं. त्याच्यामध्ये काय केलंय त्याने, फक्त इमेजेस वापरल्या, म्हणजे मेमरी वापरली आहे,
किंवा लिलीच्या साईडला जर बर्फ असेल, स्नो असेल तर कसं दिसेल. ओके, किंवा दोन व्यक्ती एकमेकांना जर आलिंगन देत असतील तर कशा दिसतील. हे फक्त इमेज वापरलेली आहे आणि त्या इमेजला त्या वरच्या दोन शी अँड ही यांच्या हातातला हात धरण्याच्या गोष्टीला कम्पेअर केलेला आहे. आता इमॅजिनेशन त्याच्यापेक्षा वेगळं कसं आहे ते पहा खालच्या याच्यामध्ये. लुक हाऊ अ ब्राईट स्टार shoots फ्रॉम द स्काय. ओके, सो ग्लाइड्स ही इन द नाईट फ्रॉम व्हेनस आय. म्हणजे आकाशामधला तारा ज्या पद्धतीनं तुटतो आणि वेगाने दुसरीकडे जाऊन नंतर व्हॅनिश होतो किंवा इनव्हिजिबल होतो, गायब होतो, त्या पद्धतीने तो तो म्हणजे हिरो कदाचित ॲडोनिस हा त्या व्हेनसच्या नजरेमधून वेगाने गेला आणि नंतर गायब झाला. ओके, वरचं काय आहे, फक्त इमेज सांगितली त्यांनी, दृश्य सांगितले, पण खालचे फक्त दृश्य नाही आहेत. ओके, त्याच्यामध्ये इमॅजिनेशन आहे. तो सांगतो की तिच्या नजरेमध्ये सगळं दिसत आहे. म्हणते काय दिसत आहे, ते तो दिसत आहे. तो कोण, तो ॲडोनिस. आणि तो ॲडोनिस त्या तुटणाऱ्या ताऱ्यासारखा वेगाने तिथून निघाला आणि नंतर मग गायब झाला. कुठे गायब झाला, तर तिच्या नजरेमध्ये गायब झाला. ओके, पण ते आपल्याला समजून घ्यायचं असतं की तिच्या डोळ्यामध्ये तो गायब झाला नाही. डोळ्यामध्ये गायब झाला असता तर डोळा आंधळा झाला असता. तो कुठे गेला, दूर कुठेतरी निघून गेला. तर हे झाली इमॅजिनेशन. ओके, तर असे दोन एक्झाम्पल्स कोलरिजने आपल्या समोर दिलेले आहेत. आता फॅन्सी आणि इमॅजिनेशन एवढं आपण फरक पाहूत आणि नंतर आपली मीटिंग संपेल. फॅन्सी इज लाईट अँड प्लेफुल वर्ड. ओके, फॅन्सी इज प्रेझेंट इन एव्हरी वन, सायंटिस्ट, आर्टिस्ट, सगळ्यांकडे, आपल्यामध्ये सुद्धा, कारण की ती फक्त मेमरी असते, आठवण करायची गोष्ट. फॅन्सी प्लेज ऑन डेफिनेट, स्टॅटिक अँड फिक्स्ड इमेजेस विदाउट मॉडिफाईंग ऑर चेंजिंग देम. ओके, त्याच्या ऑरमध्ये आपण इमॅजिनेशन बघू. इमॅजिनेशन इज ग्रेव अँड सिरियस. ओके, ते काहीतरी सिरियस अशी गोष्ट आहे, हलकी फुलकी गोष्ट नाही आहे. इमॅजिनेशन इज ओनली प्रेझेंट इन आर्टिस्ट अँड पोएट्स. ओके, फक्त आर्टिस्टमध्ये आणि पोएट्समध्ये ती प्रेझेंट असते, विशेषतः सेकंडरी इमॅजिनेशन. देन इमॅजिनेशन चेंजेस, मॉडिफाईज, ब्रेक्स, डिझॉल्व्स अँड युनाइट्स ऑब्जेक्ट्स ऑफ मेमरी टू क्रिएट न्यू थिंग्स. ओके, नवीन नवीन काहीतरी तयार करण्यासाठी त्याला मोडतोड करून नवीन तयार करतं. इमॅजिनेशन इज मोर दॅन मेमरी. फक्त मेमरी नाही, त्यापेक्षा काहीतरी जास्त. पण त्याच्या ऑरमध्ये फॅन्सी काय असते, तर फॅन्सी इज लाईक अन ऑर्डिनरी मेमरी. फक्त साधी आठवण आहे. देन फॅन्सी इज ओनली विविड पिक्चर्स ऑफ ऑब्जेक्ट्स इन मेमरी. ओके, मेमरीमधले फक्त पिक्चर्स असतात त्याच्यामध्ये, बट इकडे नाही, इकडे मेमरीपेक्षा काहीतरी जास्त असतं. फॅन्सी इज नॉट अ क्रिएटिव्ह पॉवर. ओके, फॅन्सीमध्ये काही क्रिएटिव्ह पॉवर नसतं, बट इमॅजिनेशन हॅज क्रिएटिव्ह पॉवर. फॅन्सी इज अ मेकॅनिकल प्रोसेस, तर इमॅजिनेशन इज अ केमिकल कंपाऊंड. फॅन्सी इज लाईक ड्रॅपरी ऑफ पोएटिक जिनियस. ड्रॅपरी म्हणजे फक्त ड्रेस आहे, फक्त डेकोरेशन आहे. ओके, पण इमॅजिनेशन इज लाईक सोल ऑफ पोएटिक जिनियस. ओके, सोल नसेल तर त्या ड्रेसला काही. तर तुम्हाला वाटलं की फॅन्सी इज अ मेकॅनिकल प्रोसेस, इमॅजिनेशन इज अ केमिकल कंपाऊंड. Then fancy is like a drapery or dress of poetic genius, but imagination is the soul of poetic genius. Okay, soul असेल तरच बॉडीला अर्थ आहे, ड्रेस नसला तर चालेल, पण सोल इज मस्ट. ओके, अँड देन फॅन्सी इज लेस ऑनरेबल ऑर इन्फिरियल टर्म. आणि इमॅजिनेशनला खूप ऑनर आहे, खूप ती सुपेरियर आहे. इन्फिरियर मीन्स कमी हलक्या दर्जाची, आणि सुपेरियर मीन्स उच्च प्रतीची किंवा उच्च दर्जाची. Okay, then chapter number 14. Okay, in the beginning, he says about the deal which was between Wordsworth and Coleridge. Okay, when they wrote Preface to Lyrical Ballad. Okay, and what was the deal? That what objects in nature should be represented इन देअर पोएट्री ॲज देअर सब्जेक्ट. ओके, कवितेमध्ये निसर्गातले कोणते ऑब्जेक्ट्स कोणी वापरायचे, त्यांच्या कवितेचे विषय म्हणून. ओके, तर वर्ड्सवर्थ म्हटला की मी कोणते ऑब्जेक्ट्स वापरेल निसर्गातले, की फॅमिलियर थिंग्स. आणि फॅमिलियर मीन्स ओळखीच्या, आपल्या परिचयाच्या. वर्ड्सवर्थ म्हणतो की मी परिचयाच्या वस्तूवर कविता लिहील, पण त्या अशा पद्धतीने लिहील की दॅट मे लुक किंवा सीम अनफॅमिलियर टू द पीपल. ओके, ज्या गोष्टी लोकांच्या ओळखीच्या आहेत, परंतु
त्याला अशा पद्धतीने ट्रीट करेल की लोकांना त्या अनोळखी वाटतील. म्हणून तुम्हाला वर्डसवरच्या कविता वाचताना खूप ठिकाणी असं जाणीव होते की त्याच्या कवितेमध्ये की तो प्रत्येक गोष्ट जे की आपल्या ओळखीची आहे, आपल्या अनुभवाची आहे, परिचयाची आहे, त्याच्यामध्ये काहीतरी विलक्षण गोष्ट लपलेली आहे असं सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, त्यासाठी तो पॅन्थेइझम ही टर्म वापरतो. म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्टमध्ये गॉड आहे, देव आहे. ठीक आहे. आणि मग तो त्या अँगलने त्या गोष्टीला इंटरप्रेट करण्याचा प्रयत्न करतो. निसर्ग हा माणसाला फक्त प्रोटेक्ट करत नाही, तर त्याला शिकवतो सुद्धा. हे सुद्धा त्याने त्याच्यामधून दाखवून देण्याचा प्रयत्न केला. आणि वर्ड्सवर्थने कोलरिजला सांगितलं किंवा कोलरिजने स्वतःचा विषय ठरवून घेतला होता, की तो काय करेल, की ही विल राईट अबाउट अनफॅमिलियर थिंग्स अँड विल मेक देम सीम फॅमिलियर. आणि कोलरिजने ठरवून घेतलं होतं, की मी ज्या गोष्टी ओळखीच्या नाही आहेत, ज्या गोष्टी परिचयाच्या नाही आहेत, अशा गोष्टींबद्दल लिहील आणि त्याला अशा पद्धतीने ट्रीट करेल, अशा पद्धतीने त्या कवितेमध्ये मांडेल, की त्या लोकांना ओळखीच्या वाटल्या पाहिजेत किंवा त्या लोकांना असं वाटलं पाहिजे, की अरे, या तर आपल्या अवतीभोवती आहेत. ओके. आणि मग त्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे तुम्ही लास्ट इयरला अभ्यासलेली राईम ऑफ द एन्शियंट मॅरिनर. ओके. त्या एन्शियंट मॅरिनरमध्ये एवढ्या साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, एवढ्या साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, की ज्या गोष्टी ॲक्चुअली आर नॉट इन एक्झिस्टन्स. ओके, त्या खऱ्या नाही आहेत. मॅक्झिमम आर जस्ट मिथ्स. पण त्याची ट्रीटमेंट अशा पद्धतीने केलेली आहे की दॅट वी फील दे आर फॅमिलियर टू अस. ते आपल्या ओळखीचे आहेत, आपल्या परिचयाचे आहेत, असा आपला भास होतो. ओके. तर अशा या दोन ट्रीटमेंट त्यांनी दोन सब्जेक्ट्स एकमेकांनी वाटून घेतले होते. आणि या सब्जेक्ट्समुळेच कोलरिजने समोर एक टर्म मांडली. त्याने हा विषय का निवडला होता त्यासाठी, तर त्यासाठीची टर्म आहे विलिंग सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ. ओके. विलिंग मीन्स स्वइच्छेने, आपल्या इच्छेने. सस्पेन्शन मीन्स थांबवणे. ओके, एखाद्याला सस्पेंड केलं म्हणजे त्याला काम करण्यापासून थांबवलं. तर सस्पेन्शन मीन्स थांबवणे. आणि कशाला थांबवायचं? आपल्या स्वतःच्या इच्छेने, तर आपल्या डिसबिलीफला. डिसबिलीफ म्हणजे डिसबिलीफ म्हणजे एखाद्यावरचा अविश्वास. आपल्या अविश्वासाला आपल्याच इच्छेने थांबवणे आणि त्या गोष्टीवर विश्वास ठेवणे. कळालं ना? व्हेन यू रीड दॅट पोएम राईम ऑफ द एन्शियंट मॅरिनर, ओके, त्यावेळेस काय होतं की यू डोंट बिलीव्ह दॅट हाऊ कुड सच थिंग्स हॅपन. ओके, अशा कशा गोष्टी घडू शकतात की एखादं जहाज समुद्रावर जाऊन अडकणं आणि नंतर मग त्याच्यातले सगळेच्या सगळे क्रूज मरणं, त्यानंतर ते लाईफ इन डेथ अँड डेथ इन लाईफ वगैरे तशी येणं, आणि मग त्यांचा तो खेळ, नंतर पाऊस पडणं, नंतर ते मेलेल्या डेड बॉडीज उभ्या होणं आणि त्यांनी मग ते जहाज चालवत नेणं वगैरे वगैरे. हाऊ हाऊ दोज थिंग्स आर पॉसिबल. ओके. तर हे आपला डिसबिलीफ आहे. ओके, म्हणजे आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. परंतु पोएम वाचताना काय होतं, की आपलंच मन म्हणतं, की अरे, हे अविश्वास ठेवण्यासारखं नाही आहे. ओके, तू विश्वास ठेव. आणि मग आपण आपल्या त्या अविश्वासाला थांबवतो आणि विश्वास ठेवायला लागतो. तुम्ही साऊथ साऊथ इंडियाचे ते पिक्चर येतात आजकाल. प्रत्येक चॅनलवर तेच चालते. ओके, पाहत असाल ना? त्याच्यामध्ये एक हिरो 100-100 किंवा 200-200 लोकांना मारतो. ओके, पाहत असता ना? तर इज दॅट पॉसिबल? शक्य आहे का? एक माणूस 100 किंवा 200 लोकांना मारतो, शक्य आहे का? ओके. ते फक्त स्वप्नातही शक्य नाही, फक्त त्या साऊथच्या पिक्चरमध्येच शक्य आहे. पण तरी सुद्धा आपण पिक्चर पाहतो. आपण बंद करतो का तो पिक्चर किंवा चॅनल चेंज करतो का? नाही करत. तोच पिक्चर कंटिन्यू पाहतो. का पाहतो? तुम्हाला तर माहित आहे की एक माणूस फार फार तर 2 माणसाला मारू शकतो किंवा 3 माणसाला मारू शकतो. फारच एखादा स्ट्रॉंग फायटर असेल तर 4 माणसाला मारेल. ओके. पण 100 आणि 200 माणसाला मारत आहे. तरी आपण ते पाहतो. म्हणजेच काय करतो आपण? आपण विलिंग सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ करत आहोत. म्हणजे आपल्या स्वइच्छेनेच जे काही अविश्वसनीय गोष्ट आहे, त्याच्यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करतो. ओके. आणि कोलरिज म्हणतो, की त्यामुळेच आनंद मिळतो. ओके. टीव्हीमध्ये दिसणारा पिक्चर हा खरा नाही आहे, तो खोटा आहे. ओके. त्याच्यामधले जे काही नावं आहेत, ते नावं खोटे आहेत. त्याच्यामधले जे ॲक्टर आहेत, ते ॲक्टर खोटे आहेत. या मध्ये मेलेला ॲक्टर दुसऱ्या पिक्चरमध्ये परत तो येतो. परत दुसऱ्या पिक्चरमध्ये दुसरं काम करतो. हे आपल्याला माहीत आहे. तरी सुद्धा आपण ते पिक्चर एक रिअल स्टोरी समजून पाहतो. का पाहतो? कारण की तिथं आपल्या माइंडमध्ये विलिंग सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ हे
काम करतं. ओके. तर नाटक पाहताना असेल, पिक्चर पाहताना असेल किंवा पोएम पाहताना असेल, आपल्या माइंडमध्ये ही गोष्ट ऍक्टिव्ह असते, म्हणून आपण त्याच्या एन्जॉय करतो असं कॉलरिज म्हणतो. आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन त्याने ते एन्सेंट राईम ऑफ द एन्सेंट मॅरिनर असेल, क्रिस्टाबेल असेल किंवा कुबला खान सारख्या पोएम्स लिहिल्यात. ओके. Here, this Coleridge praises Wordsworth for his simple language or simple diction and subjects. Okay, तो वर्ड्सवर्थची स्तुती करतो की वर्ड्सवर्थनं खूप सोप्या भाषेमध्ये कविता लिहिल्या आणि त्याचे डिक्शन सुद्धा खूप सिंपल आहे, त्याचबरोबर त्याचे सब्जेक्ट सुद्धा खूप चांगले आहेत वगैरे वगैरे, त्याबद्दल प्रेज करतो. बट ही ऑल्सो क्रिटिसाइजेस वर्ड्सवर्थ. ओके. आणि काय म्हणतो की क्रिटिक्स ऑफ सॉरी ओके, क्रिटिक्स ऑफ वर्ड्सवर्थ आर फाल्स. तो हे म्हणतो की क्रिटिक्स वर्ड्सवर्थ जे आहेत वर्ड्सवर्थ बद्दल लिहिणारे, तर दे आर फाल्स, ते चूक आहेत. ओके. दे डोंट हॅव सिंगल ओपिनियन. काही जण क्रिटिक्स वर्ड्सवर्थला वाईट म्हणतात, काही जण चांगला म्हणतात, काही जण म्हणतात की तो वर्थलेस आहे, काही जण म्हणतात की तो खूप वर्दी आहे वगैरे वगैरे. त्यांच्यामध्ये डिबेट्स आहे. ओके. डिबेट गोज ऑन इव्हन आफ्टर 15 इयर्स. 15 वर्षानंतर सुद्धा अजून डिबेट चालू आहे. 15 वर्ष म्हणजे ते बुक ज्यावेळेस पब्लिश झालं ते सांगत आहे. 15 वर्षाच्या नंतर सुद्धा डिबेट चालू आहे की कोणाला काय म्हणायचं, म्हणजे वर्ड्सवर्थला चांगलं म्हणायचं का त्याला वाईट म्हणायचं. ओके. डे बाय डे रीडर्स ऑफ वर्ड्सवर्थ आर इन्क्रीजिंग. ओके. दर दिवशी जे वाचक आहेत, क्रिटिक्सचं म्हणणं काही असं सोडून द्या, पण वाचक मात्र वाढत आहेत वर्ड्सवर्थचे. बट वर्ड्सवर्थ कॉन्ट्रॅडिक्ट्स इन द थिअरीज अँड प्रॅक्टिस. ओके. थिअरीज ज्या मांडलेल्या आहेत वर्ड्सवर्थनं त्याच्यामध्ये आणि त्याने जे ऍक्च्युअल पोएम्स लिहिले आहेत यामध्ये कॉन्ट्रॅडिक्शन आहे, याच्यामध्ये तफावत आहे किंवा याच्यामध्ये विरोधाभास आहे. ओके. समटाइम्स वर्ड्सवर्थ पोएम्स आर कन्फ्युजिंग अँड नॉट क्लिअर. सॉरी, थिअरीज आर कन्फ्युजिंग अँड नॉट क्लिअर. ओके. त्याच्या थिअरीज या बरोबर नाही आहेत, कन्फ्यूज करणाऱ्या आहेत असंही कोलरिज म्हणतो. ओके. त्यानंतर आता पोएम आणि प्रोज मध्ये फरक काय हे तू सांगतो की पोएम हॅज मीटर अँड राईम. मीटर म्हणजे कवितेची लांबी. ओके. एका ओळीमध्ये किती सिलॅबल असावेत ते. आणि राईम म्हणजे त्याच्यामध्ये लाईनच्या शेवटी येणारे यमक शब्द. ओके. तर पोएम हॅज मीटर अँड राईम, बट प्रोज हॅज नो मीटर अँड नो राईम. ओके. प्रोज मध्ये मीटर किंवा राईम असं नसतं. पोएम हेल्प्स टू मेमराइज. पोएमचं मुख्य काम काय किंवा कशासाठी मदत करते, तर एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी मदत करते. ओके. आणि प्रोजचं काम काय, तर नॉट हेल्पफुल टू मेमराइज. ओके. ते काय मदत करत नाही एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी प्रोज. त्यानंतर पोएम एम्स गिव्हिंग प्लेजर फर्स्ट अँड टीचिंग सेकंड. ओके. आनंद देणं हे कवितेचं पहिलं उद्दिष्ट आहे आणि शिकवणं हे सेकंड उद्दिष्ट आहे. पण प्रोजच्या बाबतीमध्ये उलट आहे. प्रोज, द मेन एम ऑफ प्रोज इज ट्रूथ. आणि ट्रूथ, लोकांना ट्रूथ सांगणं किंवा मॉरल टीचिंग करणं. ओके. आणि प्लेजर घेणं काय आहे, हे सेकंडरी एम आहे. म्हणजे प्लेजर देणं कंपल्सरी नाही आहे प्रोजसाठी. ओके. प्रोजचं मेन फंक्शन आहे मॉरल टीचिंग करणं किंवा ट्रूथ सांगणं. ओके. पण पोएमच्या बाबतीमध्ये असं नाही. पोएमच्या बाबतीमध्ये प्लेजर देणं महत्वाचं आहे, टीचिंग करणं वगैरे वगैरे म्हणजे मॉरल टीचिंग हे सेकंडरी आहे. देन द बेस्ट वर्ड्स इन देअर बेस्ट ऑर्डर. पोएम म्हणजे ओके, कोलरिज म्हणतो की बेस्ट वर्ड्स इन देअर बेस्ट ऑर्डर. पण प्रोज म्हणजे फक्त वर्ड्स इन देअर बेस्ट ऑर्डर. बेस्ट वर्डची गरज नाही, कुठलेही वर्ड्स फक्त त्याच्या चांगल्या ऑर्डरमध्ये लिहा. दॅट इज कॉल्ड प्रोज. ओके. पोएमचं एक्झाम्पल आपण म्हणू शकतो लक्षात ठेवण्यासारखं आहे. 30 days हॅज सप्टेंबर, एप्रिल, जून अँड नोव्हेंबर. लक्षात ठेवण्यासाठी म्हणून 30 days हॅज सप्टेंबर, एप्रिल, जून अँड नोव्हेंबर. आणि उरलेल्या याच्यामध्ये 31 दिवस फेब्रुवारी सोडून. आणि त्याच्या ऑर मध्ये बेकनचे एसेस वगैरे जे काय ते आपण एक्झाम्पल म्हणून सांगू शकतो प्रोजचं. देन डिफरन्स इज नॉट इन मॅटर ऑर सब्जेक्ट. ओके. विषय काय आहे, विषय पोएमचाही तोच असू शकतो आणि प्रोजचाही तोच असू शकतो. मग डिफरन्स कशामध्ये आहे, तर डिफरन्स इज इन द कॉम्बिनेशन ऑर कंपोजिशन ऑफ वर्ड्स. ते वर्ड्स कुठल्या पद्धतीनं मांडलेले आहेत. ओके. दॅट मेक्स द डिफरन्स. प्रोजमध्येही वर्ड्स असतात, पोएममध्येही वर्ड्स असतात. प्रोजमध्येही तोच विषय असतो, पोएममध्येही तोच विषय असतो. पण वर्ड्सची ऑर्डर जी आहे, पोएममध्ये बेस्ट वर्ड्स इन देअर बेस्ट ऑर्डर असतात, प्रोजमध्ये फक्त वर्ड्स असतात जे की एखाद्या विशिष्ट ऑर्डरमध्ये टाकलेले असतात. देन
कोलरिज इज अगेन्स्ट वर्ड्सवर्थ, आणि तो केव्हा अगेन्स्ट मध्ये जातो, ज्यावेळेस वर्ड्सवर्थ म्हणतो की देर इज नो इसेन्शियल डिफरन्स बिटवीन प्रोज अँड पोएट्री, असं वर्ड्सवर्थ म्हणतो. आणि मग कोलरिज म्हणतो की असं शक्यच नाही, प्रोजमध्ये डिफरन्स आहे, पोएट्रीमध्ये डिफरन्स आहे, पोएट्रीमध्ये. आणि तो आहे त्याचं कारण खाली सांगितलेलं आहे की अ पोएम इज दॅट स्पेसिस ऑफ कंपोजिशन विच इज अपोज्ड टू वर्क्स ऑफ सायन्स बाय प्रपोजिंग फॉर इट्स इमिजिएट ऑब्जेक्ट प्लेजर नॉट ट्रूथ. ओके, पोएमचं मेन ऑब्जेक्ट प्लेजर आहे, ट्रूथ नाही आहे. आणि ते काय सायन्स वगैरे अशा याच्या गोष्टीवर काम करत नाही आहे. ओके, आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये राईम असते, मीटर असते, वगैरे वगैरे. त्यानंतर ऑब्जेक्शन वर्ड्सवरच्या पोएट्रीसाठी काय आहे त्याचं लँग्वेज बद्दलचं, तर लँग्वेज ऑफ प्रोज अँड लँग्वेज ऑफ पोएट्री देर मस्ट बी डिफरन्स बिटवीन कॉमन लँग्वेज अँड द सिलेक्टेड लँग्वेज फॉर पोएट्री, असं कोलरिज म्हणतो. ओके, पण वर्ड्सवर्थ काय म्हणतो की पोएट्रीसाठी जी भाषा असते ती भाषा रिअली स्पोकन बाय मेन किंवा सिलेक्टेड फ्रॉम द पीपल किंवा रस्टिक पीपल. ओके, तर हे चुकीचं आहे म्हणतो कोण, कोलरिज म्हणतो. तो म्हणतो की तिथे डिफरन्स पाहिजेच, कॉमन कॉमन लँग्वेज म्हणजे सामान्य लोकांची भाषा, आणि जी भाषा कवितेसाठी निवडली त्यामध्ये. ओके, परत वर्ड्सवर्थ म्हणला होता की मीटर गरजेचं आहे, सॉरी मीटर गरजेचं आहे म्हणला होता, पण बाकी गोष्टी आर्टिफिशियल आहेत म्हणला होता. पण कोलरिज म्हणतो की इफ मीटर स्पेशल ऑर्डर ऑफ वर्ड्स ज्याला आपण म्हणतो इज युज्ड, दिस मेट्रिकल लँग्वेज इज बाउंड टू डिफर फ्रॉम प्रोज. तो म्हणतो की जर तुम्ही मीटर वापरता, वर्ड्सवर्थला म्हणतो की तू मीटर जर वापरत असशील तर मग ही मीटर वापरलेली भाषा प्रोजच्या भाषेपेक्षा वेगळी आहे. आणि आपण डेली जी भाषा यूज करतो ती प्रोज सारखी यूज करतो, पोएट्री सारखी करत नाही. ओके, त्यानंतर मीटर अँड डिक्शन बोथ आर आर्टिफिशियल. ओके, कोलरिज म्हणतो की मीटर आर्टिफिशियल आहे आणि डिक्शन सुद्धा आर्टिफिशियल. डिक्शन म्हणजे विशिष्ट शब्दच वापरायचे कवितेमध्ये, लँग्वेज. ओके, विशिष्ट लँग्वेजच वापरायची, हे दोन्ही आर्टिफिशियल आहे. सो आयदर बोथ बी युज्ड और बोथ बी अवॉइडेड. ओके, तो वर्ड्सवर्थ म्हणतो की डिक्शन शुड बी अवॉइडेड नॉट मीटर. पण कोलरिज म्हणतो की जर आर्टिफिशियल म्हणून जर तू डिक्शनला अवॉइड करत असेल तर आर्टिफिशियल म्हणून तू मीटर पण अवॉइड कर. ओके, मीटर तरी कशाला घेत आहेस. बोथ, आणि परत तो म्हणतो की कोलरिज की बोथ आर गुड फॉर पोएट्री, दोन्हीही चांगले आहेत आणि बोथ मीटर अँड डिक्शन शुड बी युज्ड इन पोएट्री. परत तो वर्ड्सवर्थला म्हणतो की रिअल मीन्स व्हॉट. ओके, वर्ड्सवर्थ म्हणतो की रिअल लँग्वेज यूज करा. रिअल लँग्वेज म्हणजे काय, लँग्वेज चेंजेस मॅन टू मॅन, रिजन टू रिजन. प्रत्येक माणसाची भाषा वेगळी असते, प्रत्येक प्रदेशाची भाषा वेगळी असते, प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही काही शब्द किंवा काही काही वाक्याचे उच्चार करण्याचे प्रचार वगैरे वेगळे वेगळे असतात. तर मग रिअल म्हणजे कोणती भाषा म्हणत आहेस तू. ओके, लँग्वेज तर ही चेंज होत राहते, माणसामध्ये पण चेंज होते आणि प्रदेशामध्ये पण चेंज होते. त्यानंतर परत कोलरिज म्हणतो की बेस्ट पार्ट ऑफ लँग्वेज इज नॉट डिराइव्ड फ्रॉम नेचर बट फ्रॉम थॉट अँड रिफ्लेक्टिव्ह ऍक्ट्स ऑफ माइंड. ओके, वर्ड्सवर्थ म्हणला होता की लँग्वेजचा चांगला पार्ट हा कुठून येतो, तर निसर्गातून येतो. ओके, पण कोलरिज म्हणतो की तो निसर्गातून येत नाही. ज्यावेळेस माणूस विचार करतो, रिफ्लेक्शन करतो, म्हणजे विचाराचं मंथन करतो, त्यावेळेस ते चांगले शब्द किंवा चांगली भाषा तयार होते. ओके, द लास्ट स्लाइड आहे. आता पोएम आणि पोएट्री मधला फरक सांगितला त्याने. पोएम म्हणजेच पोएट्री नाही, तर पोएम इज द पोएम कॅन बी अ पोएट्री. ओके, पोएम ही पोएट्री असू शकते. एनिथिंग रिटन इन मीटर अँड राईम. ओके, कुठलीही गोष्ट ज्याच्यामध्ये तुम्ही मीटर आणि राईम वापरता त्याला तुम्ही पोएम म्हणता. ओके, पण ती पोएट्री असेलच असं नाही. सम पार्ट ऑफ अ पोएम मे बी पोएट्री. ओके, काही पार्ट त्याच्यामधला पोएट्री असू शकतो. प्रोज ऑफ प्लेटो किंवा बायबल हॅव पोएट्री. ओके, इव्हन प्रोज मध्ये सुद्धा तुम्हाला पोएट्रीचे लक्षणं दिसू शकतात, जसं की प्लेटोची प्रोज आहे किंवा बायबल आहे. ऍक्च्युली प्लेटोच्या काळामध्ये प्रोज नव्हताच, जे काही लिहिलं जायचं ते काव्यामध्येच लिहिलं जायचं. आणि समथिंग सबलाईम. ओके, काहीतरी सबलाईम अशा गोष्टी याच्यामध्ये असतात पोएट्रीमध्ये, पण पोएम मध्ये असं काही सबलाईम वगैरे नसते. त्यानंतर फायनली शेवटचं एक कोटेशन आहे त्याचं, गुड सेन्स इज द बॉडी ऑफ पोएटिक जिनियस
ओके. सेन्स जो पहिला शब्द पाहिला होता तो बॉडी ऑफ पोएटिक जिनियस. फॅन्सी इज ड्रॅपरी, तो ड्रेस आहे. इमॅजिनेशन द सोल ऑफ पोएटिक जिनियस. ओके, दॅट इज एव्हरीवेअर अँड इन इच अँड फॉर्म्स ऑल इन टू वन ग्रेसफुल अँड इंटेलिजंट होल. जे की सगळ्यांचं एकत्रीकरण करून काहीतरी ग्रेसफुल तयार करतं, काहीतरी इंटेलिजंट असं तयार करतं. ओके.